नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A soap bubble of radius 12 centimeter is blown. Surface tension of soap solution is 30 dyne per centimeter. Surface tension दिले, radius दिले. Calculate the work done in blowing the soap bubble. तर हा सोप बबल तयार करण्यासाठी किती वर्क डन करावं लागेल. याच्यामध्ये एक लक्षात ठेवा, सरफेस टेन्शन ज्या सिस्टम ऑफ युनिट मध्ये दिलेलं असेल, इथे सरफेस टेन्शन आहे, हे दिले सीजीएस सिस्टम मध्ये, त्याच सिस्टम मध्ये कॅल्क्युलेशन परफॉर्म करायचं. त्यामुळे हे लक्षात ठेवा. गिव्हन डाटा काय सांगितलेलं आहे, रेडियस सांगितलेले आहे 12 सेंटीमीटर, म्हणजेच 0.12 मीटर. सॉरी, ह्याचं सीजीएस मध्येच करायचं आहे कॅल्क्युलेशन. ठीक आहे, कन्व्हर्शन करून ठेवले. इथं फक्त बघा, सरफेस टेन्शन आहे 30 डाईन पर सेंटीमीटर. याचं मात्र काही कन्व्हर्शन आपण करणार नाहीये, हे आहे असंच ठेवूया. हे पण इथलं काढून टाकतो, परत त्याच्याने काही गोंधळ नको, ती आणि व्हॅल्यू वापरेल कोणतरी. आणि कॅल्क्युलेट द वर्क डन, डब्ल्यू इक्वल टू क्वेश्चन मार्क. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सो वर्क डन dw इक्वल टू टी इंटू डी ए असा फॉर्म्युला आहे. आता याच्यामध्ये जो सरफेस एरिया घ्यायचा आहे तो घेताना 2 इंटू 4 पाय आर स्क्वेअर असं घ्यायचं आहे. हे 2 का घेतले ते तेवढं सांगूया. सोप बबल, सोप सोल्युशन म्हटले, सोप बबल घेतलेला आहे त्याचा. सोप बबल हॅज 2 सरफेसेस. Therefore 2 is included. त्यामुळे इथं 2 घेतलेला आहे. एरिया डबल करायचा त्याच्यात, लक्षात ठेवा, 2 सरफेसेस असल्यामुळे. ठीक आहे. हे जर तुम्ही लिक्विड ड्रॉप घेतला, ड्रॉपला फक्त आउटर सरफेस असतो, त्यावेळेला 2 घ्यायचं नाही, हे लक्षात ठेवा. इम्पॉर्टंट पॉइंट आहे तो त्याच्यातला. Therefore dw इक्वल टू सरफेस टेन्शन आहे 30 इंटू 2 इंटू 4 इंटू 3.142, रेडियस आहे 12 सेंटीमीटर, त्याचा वर्ग करायचा आहे 12चा स्क्वेअर. मग हे किती होणार बघा, 30 दुने 60 गुणिले 4, हे झाले 240 गुणिले 12चा वर्ग 144, 3.142. हे तेवढं आपल्याला लॉग टेबलनं सोडवावं लागेल. आता बघा, एक 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 240 म्हणजे 24चा शून्य मध्ये. हे बघा, 24 शून्य मध्ये 3802, 2 पॉइंट येणार, 3802. त्यानंतर आहे 144, त्याचं पण 2 पॉइंटच येणार. 14चा 4 मध्ये, 14 4 मध्ये तो आहे 1584. त्यानंतर 3.142 त्याचा आहे 0.4972. सगळ्यांची बेरीज 2 6 8, 8 आणि 7 15, 5 हातचे आले 1, 10 15 23 3 हातचे आले 2, 2 6 7 10 0 हातचे आले 1 2 आणि 2 4 आणि 1 5 हे असेल.
0.03चा 5 मध्ये 8चा मीन डिफरन्स. 0.03चा 0.03 5 मध्ये 8चा मीन डिफरन्स. तो किती होते? 1086 होते. परत एकदा जरा बघा बरोबर आहे का? 0.03चा 5 मध्ये 8चा मीन डिफरन्स बरोबर 1086. त्यामुळे याचा आन्सर येईल 1.086 इंटू 10⁻⁵ इथे किती आहे बघा 5 आणि हे येणार अर्ग्स मध्ये येणार, कारण त्यांनी सगळ्या व्हॅल्यूज ज्या काही दिलेल्या आहेत त्या सीजीएस सिस्टम मध्ये दिलेल्या आहेत. हे त्याचं आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द डेन्सिटी ऑफ पॅराफिन ऑइल. डेन्सिटी विचारले. इफ ग्लास कॅपिलरी ऑफ डायमीटर 0.25 मिलीमीटर, त्याच्यावरून रेडियस काढून घ्या. डीप्ड इन पॅराफिन ऑइल ऑफ सरफेस टेन्शन दिलेलं आहे. रायझेस टू ए हाईट ऑफ 4 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन बघा कशात आहे, न्यूटन पर मीटर. सगळी कॅल्क्युलेशन SI सिस्टम मध्ये करायची. एच दिले 4 सेंटीमीटर. अँगल ऑफ कॉन्टॅक्ट दिलेला आहे थीटा 28 डिग्री, त्याच्यावरून कॉस थीटा काढून घ्या. आणि ऍक्सेलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी G हे दिलेलं आहे. गिव्हन डाटा बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत. डेन्सिटी विचारले, त्याच्यानंतर डायमीटर सांगितलेला आहे, तो आहे 0.25 मिलीमीटर. मग रेडियस याच्यावरून देअरफॉर R इक्वल टू, याला 2 ने डिव्हाइड करा म्हणजे मग हे होणार 125 मिलीमीटर, म्हणजेच 1.25 इंटू 10⁻⁻⁴ मीटर हे असं होईल. त्यानंतर सरफेस टेन्शन दिलेलं आहे, कॅपिटल T इक्वल टू 0.0245 न्यूटन पर मीटर. हाईट सांगितलेली आहे त्याने 4 सेंटीमीटर. हाईट H इक्वल टू 4 सेंटीमीटर, त्याचं मीटरमध्ये कन्व्हर्शन करा. 4 इंटू 10⁻⁻² मीटर. त्याच्यानंतर थीटा दिलेला आहे 28 डिग्री. देअरफॉर कॉस थीटा इक्वल टू, कॉस थीटाची व्हॅल्यू काढून घेऊया इथं जाताच. कॉस थीटा कॉस 28 पाहिजे मला. 28चा 0 मध्ये 0.8829 0.8829 ही व्हॅल्यू आहे. आणि जी ची व्हॅल्यू दिलेली आहे 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर. पुढचा सेक्शन घेतोय आता, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये H इक्वल टू 2t cos theta डिवायडेड बाय R इंटू रो इंटू G असेल. याच्यावरून रोचा फॉर्म्युला तयार करा. देअरफॉर रो इक्वल टू, रोला इकडे घ्या, H ला पलीकडे पाठवा. 2t cos theta डिवायडेड बाय R इंटू H इंटू G. याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा आता. 2 इंटू टेन्शन आहे 0.0245
इंटू कॉस थिटा, ती व्हॅल्यू आहे 0.8829 डिव्हायडेड बाय आर किती आहे 1.25 इंटू 10⁻⁴. त्याच्यानंतर एच ते आहे 4, 4 इंटू 10⁻². आणि जी ची व्हॅल्यू आहे 9.8. आता हे किरकोळ जितकं सिम्प्लिफाय करता येते तेवढं पहिल्यांदा सिम्प्लिफाय करून घेऊ. अगदी सिंपल जे काय असेल ते. देअरफॉर रो इक्वल टू ह्या 245 ची दुप्पट करूया, म्हणजे 2 ने त्याला मल्टिप्लाय करूया. 200चं 400 होणार, 45चं 90 होणार, म्हणजे 0.0490 हे आहे, असंच ठेवा. इथं फक्त बघा 4 आणि 0.25 इंटू 4 म्हणजे ते येणार 1. ह्या दोघांचा प्रोडक्ट होणार 5. 5 इंटू 9.8 इंटू 10⁻⁻6. मग हे 5 9 45 आणि 5 48 म्हणजे या दोघांचा प्रोडक्ट तो 49 होतोय. डायरेक्ट 49 वापरतोय कारण इथे दिसते बघा 49. एक मिनिट, म्हणजे अजून थोडस त्यातल्या त्यात अजून जरा सिम्प्लिफिकेशन होण्याची शक्यता आहे. फक्त इथे एक काम केलं असतं. ठीक आहे, बघू आपण करू कॅल्क्युलेशन करताना. हे बघा 5 9 45 होणार, 5 48 होणार, म्हणजे हे येणार 49 इंटू 10⁻⁻6. आता इथं मला अशीच संख्या पाहिजे. आता डेसिमल पॉईंट इथं आहे. मला 0.049 करायचं असेल तर 10⁻³ वापरून घ्यावं लागेल. मग ह्याच्यातलं 10⁻³ मी वापरतोय. एकदम कॅल्क्युलेशन इझी होऊन जाईल त्याचं. तर इथं होणार 0.049 इंटू 10⁻³ हे असं होणार. मग हे कॅन्सल होईल आणि हे एवढं शिल्लक राहील. हे 10⁻³ वरती पाठवा, म्हणजेच 0.8829 इंटू 10⁻³ हे असं होणार. म्हणजेच ह्याची व्हॅल्यू 882.9 डेन्सिटी आहे, SI सिस्टम आहे, किलोग्रॅम पर मीटर क्यूब. हे त्याचं फायनल आन्सर. त्यामुळे कॅल्क्युलेशन इझी आहे, फक्त व्यवस्थित जरा ते करून घ्या. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. वॉटर राइजेस टू ए हाईट ऑफ 3.2 सेंटीमीटर इन ए ग्लास कॅपिलरी ट्यूब. फाइंड द हाईट. पुढची हाईट विचारलेली आहे. टू विच द सेम वॉटर विल राईज इन अनादर ग्लास कॅपिलरी हॅव्हिंग हाफ एरिया ऑफ क्रॉस सेक्शन. म्हणजे त्या कॅपिलरीचा क्रॉस सेक्शनल एरिया हाफ असेल तर त्याच्यामध्ये पहिल्यापेक्षा हाफ असेल तर तिथं हाईट किती आहे हे त्यांनी विचारलंय. ठीक आहे, बघूया आपण काय काय घ्यायचंय बघा. गिव्हन डाटा. पहिली हाईट सांगितलेली आहे 3.2 सेंटीमीटर. दुसरी हाईट त्यांनी विचारलेली आहे. फायनल जो एरिया आहे, एरिया ऑफ क्रॉस सेक्शन, तो ओरिजिनल एरियाच्या हाफ आहे म्हणून सांगितले. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आपल्याला हे एरिया मधलं जे रिलेशन आहे ते आणि हाईट यांना आपल्याला प्रॉपरली कोरिलेट करता आलं पाहिजे. आता चा फॉर्म्युला काय आहे? H इक्वल टू 2t cos θ डिव्हायडेड बाय R इंटू रो इंटू जी.
याचा अर्थ एच आणि आर इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत. हे एक महत्वाचं. आता एरियामध्ये कसं रिलेशन येणार आहे बघा. त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे त्याचा फॉर्म्युला असा आहे 4 पाय आर स्क्वेअर. 4 पाय फक्त आर स्क्वेअर, कारण तो सरफेस एरिया. इथं फक्त क्रॉस सेक्शनल एरिया तो पण कॅपिलरीचा पाहिजे आहे. त्यामुळे A=πr स्क्वेअर हा त्याचा सर्क्युलर क्रॉस सेक्शनचा एरिया येणार. त्यांनी पहिल्यांदाच काय सांगितलेलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे A2=1/2 A1 सांगितलंय. म्हणजेच πr2 चा स्क्वेअर इज इक्वल टू 1/2 पाय R1 चा स्क्वेअर येणार. मग हे पायला पाय कॅन्सल होईल. मग दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या. therefore R2 इक्वल टू 1/√2 टाइम्स R1 हे असं रिलेशन येईल. त्याला मी इक्वेशन नंबर 2 घेतोय. मग फ्रॉम 1 and 2 वापरूया आता त्याच्यामध्ये. नाव H2/H1 इज इक्वल टू R1/R2. हे कुठून घेतलं आपण? फ्रॉम इक्वेशन 1 घेतलं. बघा इक्वेशन 1 मध्ये हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहेत म्हणून सांगितलेलं आहे. त्यावर तेच इथं वापरलं. आता याच्यामध्ये ही व्हॅल्यू तेवढी फक्त वापरूया आणि नंतर त्यांनी कोणती व्हॅल्यू दिलेली आहे ती वापरली की आन्सर मिळेल तुम्हाला. R2 च्या ठिकाणी ही व्हॅल्यू येणार आहे. therefore H2/H1 इक्वल टू R1 तसंच ठेवा. R2 च्या ठिकाणी येणार 1/√2 टाइम्स R1 हे असेल. मग हे R1 ला R1 कॅन्सल होईल. हे √2 वरती पाठवा. H2/H1 इज इक्वल टू √2. हे H1 द्या पलीकडे पाठवून आता. therefore H2 इक्वल टू √2 टाइम्स H1. पहिली हाईट किती आहे बघा, ती त्यांनी दिलेली आहे बहुतेक 3.2 सेंटीमीटर. बरोबर, 3.2 सेंटीमीटर ते तिथं वापरा H1 च्या ठिकाणी. √2 ची व्हॅल्यू आहे 1.414 आणि हे आहे 3.2. 32 गुणिले 4 येते का बघा बरं. 120 आणि 128 असे येते. बघा जमत असेल तर त्या पद्धतीने करा, नाहीतर सरळ आपलं सिंपल लॉग टेबल. 1.414 0.14चा 1 मध्ये 4चा मीन डिफरन्स. चौदाचा 1 मध्ये 4चा मीन डिफरन्स. हे किती होते बघा, 1492 आणि 2, 1494 आणि 10 म्हणजे 1504 होते. 1504. त्यानंतर 3.2 आहे त्याचं पण 0.32चा 0 मध्ये. 32 त्याचा 0 मध्ये तो आहे 5051. यांची बेरीज 5 5 5 6 एवढे ते 0.65चा 5 मध्ये 5चा मीन डिफरन्स 0.65. 5 मध्ये 5चा मीन डिफरन्स 45 19 आणि 5 45 24 4 5 2 4. 4.524 इथं काही नाही आहे त्यामुळे पुढे काही येणार नाही. 10⁻².
हे त्याचं फायनल आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. ए रेन ड्रॉप ऑफ डायमीटर 4 मिलीमीटर डायमीटर दिलाय, इज अबाउट टू फॉल ऑन द ग्राउंड. कॅल्क्युलेट द प्रेशर इनसाइड द ड्रॉप. सरफेस टेन्शन ऑफ वॉटर, सरफेस टेन्शन दिले, आणि ॲटमॉस्फेरिक प्रेशर, हेच आपण एक्सटर्नल प्रेशर म्हणून त्या ठिकाणी घेणार आहे. सिंपल क्वेश्चन आहे, काही विशेष नाही आहे जास्त. गिव्हन डाटा. डायमीटर सांगितलेलं आहे 4 मिलीमीटर. Therefore, radius r equal to 2 millimeter, that is equal to 2 into 10 raised to minus 3 meter. Calculate the pressure inside the drop. PI विचारलेला आहे. Surface tension of water, capital T, 0.072 Newton per meter. Atmospheric pressure, तेच तिथलं एक्सटर्नल प्रेशर घ्यायचं आहे, 1.013 into 10 raised to 5 Newton per meter square. पुढचा सेक्शन, फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. याचा जो फॉर्म्युला आहे, काय सांगितलंय, रेन ड्रॉप और लिक्विड ड्रॉप PI minus PO, this is equal to 2T upon R. मला PI फाइंड आउट करायचं आहे. एक काम करूया, पहिल्यांदा एवढं सोडवून घेऊया. 2 into सरफेस टेन्शन किती आहे, 0.072 न्यूटन पर मीटर, आणि रेडियस किती आहे, 2 into 10 raised to minus 3. मग हे 2 ला 2 कॅन्सल होईल, हे 10 raised to minus 3 वरती पाठवा. Therefore, PI minus P0, this is equal to 0.072 into 10 raised to 3 होणार आहे. डेसिमल पॉईंट 3 जर उजवीकडे सरकवून घ्या, तोपर्यंत PO पलीकडे पाठवा. आता therefore PI equal to, हे इकडे आल्यानंतर PO प्लस होणार, प्लस 10 raised to 3 ने याला मल्टिप्लाय केलं की हे येणार 72. आता याच्यातलं जे एक्सटर्नल जे प्रेशर आहे ती व्हॅल्यू वापरूया. पहिल्यांदा जशी दिली तशाच पद्धतीने लिहितोय, 1.013 into 10 raised to 5 प्लस 72 हे असेल. आता आहे असं तर बेरीज करता येणं शक्य नाही, हे 10 raised to 5 मला वापरावं लागेल याच्यामध्ये. ते जर वापरलं तर डेसिमल पॉइंट 3 घरं उजवीकडे, सॉरी 5 घरं उजवीकडे जाईल, 1 2 3, आणि अजून 2 शून्य मला याच्यावरती द्यावे लागतील. 101300 प्लस 72 हे असं येणार. आणि मग त्याचं फायनल आन्सर जे आहे हे आहे असं 372 शेवट फक्त होईल. म्हणजे PI इक्वल टू 101,372 हे आहे असं तुम्ही न्यूटन पर मीटर स्क्वेअर असं लिहू शकताय. हे जर तुम्हाला असं नको असेल, 10च्या पॉवर्स मध्ये जर पाहिजे असेल तर 1 2 3 4 5, 1.01372 into 10 raised to 5 न्यूटन पर मीटर स्क्वेअर, या पद्धतीने त्याचं फायनल आन्सर आहे. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. द एनर्जी ऑफ द फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड ड्रॉप इज 5 पाय टाइम्स द सरफेस टेन्शन. एनर्जी आणि सरफेस टेन्शन मधलं रिलेशन दिलेलं आहे.
फाइंड द डायमीटर ऑफ द ड्रॉप इन सीजीएस सिस्टम. हे सगळं सीजीएस सिस्टम मध्येच दिलेलं आहे, तर कन्सिडर करायचं आहे. हे जास्त विशेष असं काही नाही याच्यात, पण याच्यावरती सलग 3 वेळा क्वेश्चन विचारून झालेला आहे बोर्डाच्या परीक्षेत. 2 मार्काचाच प्रश्न आहे, पण 3 वेळा सलग विचारून झालेलं आहे. आता याने काय दिलेलं आहे, एनर्जी सांगितलेली आहे. मग एनर्जी इक्वल टू, त्याला मी ई कन्सिडर करतो 1-2 मिनिट. 5 पाय टाइम्स सरफेस टेन्शन असं त्यांनी दिलेलं आहे, आणि डायमीटर विचारलाय. एवढंच आहे, त्यात दुसरं काय दिलेलं वगैरे काही नाहीये. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता याच्यामध्ये एनर्जी इक्वल टू, काय घेतो आपण, सरफेस टेन्शन इंटू एरिया घेतो. म्हणजेच एनर्जी इक्वल टू टी इंटू काय सांगितलंय, तो लिक्विड ड्रॉप सांगितलाय, त्यामुळे 4πr². एवढंच घ्यायचं फक्त. एकच सरफेस एरिया असेल, त्यामुळे हे एवढे घ्यायचं आहे. पण त्यापैकी त्यांनी ई ची व्हॅल्यू त्यांनी दिलेली आहे. बट ई इक्वल टू 5π इंटू टी. ही व्हॅल्यू मी इकडे वापरतोय. Therefore 5π इंटू टी, दिस इज इक्वल टू टी इंटू 4πr². याच्यातलं टी ला टी कॅन्सल होईल, एक पाय कॅन्सल होईल. मग याच्यावरून r² इक्वल टू येणार 5/4. याचं वर्गमूळ घ्या सरळ. Therefore r इक्वल टू √5 डिव्हायडेड बाय 2 येणार. 5चं स्क्वेअर रूट तेवढं बघावं लागेल. स्क्वेअर रूट कुठं आहेत बघा, इथं 5 आहे. 5चं स्क्वेअर रूट आहे 2.236. 2.236. याला 2 डिव्हाइड करा, हे येणार 1.118 सेंटीमीटर. त्याची व्हॅल्यू. रेडियस आली ना, हे त्यांनी काय विचारलंय, त्यांनी डायमीटर विचार, हे जे दुप्पट करा. मग कशाला रेडियस काढायची गरजच नव्हती. मग ठीक आहे, आता असेल जे आता झालंय ते झालंय, त्याला आता काही करू शकत नाही. डायमीटर इक्वल टू 2r होणार. म्हणजेच ही जी आर ची व्हॅल्यू आहे त्याला फक्त 2, आता जे आलंय त्याला 2 मल्टिप्लाय करा, म्हणजे परत हेच येणार 2.236 सेंटीमीटर. आता बघा इथं त्या पद्धतीनंच आहेत का नाही चेक करा. द टोटल फ्री सरफेस एनर्जी ऑफ ए लिक्विड ड्रॉप इज पाय इंटू √2 टाइम्स सरफेस टेन्शन. इथे किती होतं, 5π टाइम्स सरफेस टेन्शन होतं. आणि ही तिसरं बघा बरं, टोटल एनर्जी ऑफ फ्री सरफेस ऑफ ए लिक्विड ड्रॉप इज 2π टाइम्स द सरफेस टेन्शन. प्रत्येक ठिकाणी डायमीटर फाइंड आउट करा म्हटले. सेम सेम टाईप आहे, फक्त 5π, π√2 आणि 2π एवढे बदल केलेले आहेत. त्या पद्धतीनं बदल करून सगळ्यांची उत्तरं काढून ठेवा. नेक्स्ट क्वेश्चन बघा. 2 soap bubbles have radii in the ratio 4:3. What is the ratio of work done to blow these bubbles? रेडियसचा रेशो दिलेला आहे, तर त्यांना ब्लो करण्यासाठी करावं लागणारं वर्क डन, त्यांचा रेशो विचारलेला आहे. गिव्हन डाटा. R1/R2 हा रेशो दिलेला आहे 4/3.
आणि वर्कडनचा रेशो विचारलेला आहे W1/W2. पुढचा सेक्शन फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. तर याच्यामध्ये वर्कडनचा पहिल्यांदा तयार करूया आपण जे काय आहे ते. वर्कडन इक्वल टू W इक्वल टू T इंटू A असा फॉर्म्युला आहे. सोप बबल्स म्हटलेला आहे, त्यामुळे W इक्वल टू T इंटू 2 इंटू 4πr². सोप बबल साठी 2 सरफेसेस असतात म्हणून 2 घेतले. फॉर सोप बबल two is included because it has 2 surfaces. त्यामुळे जिथं 2 सरफेसेस आहे तिथं सरफेस एरिया डबल करून घ्यायचा, हे लक्षात ठेवा. आता इथं त्याचा उपयोग होत नाही तो भाग वेगळा. मग आता याच्यावरून तुम्ही काय लिहू शकता, W इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R², असं घेऊ शकता. कारण हेच व्हेरिएबल्स आहेत, बाकी सगळे कॉन्स्टंट आहेत. मग याच्यावरून W1/W2, therefore W1/W2 is equal to R1/R2 ब्रॅकेटचा स्क्वेअर. म्हणजे मग हे किती होणार आहे, 4/3 त्याचा स्क्वेअर करायचा, हे येणार 16/9. हे एवढंच करायचं, याच्यामध्ये काही विशेष नाही आहे जास्त. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. कॅल्क्युलेट द वर्क डन in increasing the radius of a soap bubble, म्हणजे डबल एरिया घ्यायचा आहे, in air from 1 centimeter to 2 centimeter, initial radius, final radius. सरफेस टेन्शन CGS मध्ये दिलेलं आहे 30 dyne per centimeter. सगळं कॅल्क्युलेशन CGS मध्ये करा. गिव्हन डाटा, वर्कडन विचारलेलं आहे. सोप बबल इन एअर, सोप बबल साठी सरफेस एरिया मला घ्यावा लागेल. त्यानंतर रेडियस, इनिशियल रेडियस सांगितलेले आहे 1 सेंटीमीटर. फायनल रेडियस सांगितलेले आहे 2 सेंटीमीटर. सरफेस टेन्शन दिलेलं आहे 30 डाइन पर सेंटीमीटर. पुढचा सेक्शन आहे फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. आता आपल्याला बेसिक फॉर्म्युला असा आहे आपला, DW इक्वल टू T इंटू DA, म्हणजे चेंज इन सरफेस एरिया घ्यायचा आहे. मग इनिशियल सरफेस एरिया असेल 4πr1², फायनल सरफेस एरिया 4πr2². तर फायनल मधून इनिशियल सबट्रॅक्ट करावं लागेल, शिवाय तिथं फॅक्टर 2 पण घ्यावा लागेल. हे T झालं इंटू 2 इंटू 4πr2² मायनस 4πr1² हे असेल. ह्याच्यातून 4π बाहेर घेऊया, इंटू ब्रॅकेट R2² मायनस R1² हे असेल. त्याला जेवढं सोपं करून घेता येईल तेवढं करून घेऊया. Therefore DW इक्वल टू
सरफेस टेन्शनची व्हॅल्यू आहे 30 इंटू 2 इंटू 4 पाय तसंच ठेवूया 1-2 मिनिट R2 चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर मायनस R1 चा स्क्वेअर म्हणजे 1 चा स्क्वेअर किती होईल बघा 30 गुणिले 60 आणि हे 4 म्हणजे हे साहिचूक म्हणजे हे होणार टोटल 240 होणार पाय इंटू हे किती होणार 4 मायनस 1 म्हणजे ते होणार 3 म्हणजे 240 इंटू 3 इंटू पायची व्हॅल्यू आहे 3.142 म्हणजे हे टोटल किती होईल 24-72 म्हणजे हे होणार 720 हे असेल. आता हे 720 चा लॉग बघा 2 पॉइंट येणार 72 चा 0 मध्ये तर 72 त्याचा 0 मध्ये 85-73 85-73 3.142 त्याचं 0.49-72 यांची बेरीज 3 आणि 2 5 7 आणि 7 1404 हात झाले 1 10 आणि 5 1505 हात झाले 1 8 आणि 5 1303 हात झाले 1 2 आणि 1 3 तर 0.35 चा 4 मध्ये 5 चा मेन डिफरन्स 0.35 4 5 4 मध्ये 5 चा मेन डिफरन्स म्हणजे किती येणार 22 59 आणि 3 59 आणि 3 म्हणजे 62 होणार 22 62 22 62 म्हणजेच 2.262 इंटू 10 इथे किती आहे 3 म्हणजेच हे किती होणार 22 62 वर्ग एवढं वरकडं येणार. इथेच आन्सर. नेक्स्ट प्रॉब्लेम बघा. A horizontal circular loop of wire of radius 0.02 meter is lowered into crude oil and a film is formed. The force due to surface tension of the liquid is. हा force due to surface tension आहे. फोर्स आहे बरं का तो. कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन ऑफ द क्रूड ऑइल. सरफेस टेन्शन फाइंड आउट करायचं आहे. गिव्हन डाटा तर रेडियस सांगितलेली आहे 0.02 मीटर. त्यानंतर फोर्स ड्यू टू सरफेस टेन्शन फोर्स दिलेला आहे 0.0113 न्यूटन. कॅल्क्युलेट द सरफेस टेन्शन हे विचारलेलं आहे. फॉर्म्युला अँड कॅल्क्युलेशन्स. सरफेस टेन्शनचा फॉर्म्युला आहे फोर्स पर युनिट लेंथ. मग इथं जी लेंथ घ्यायची आहे हियर कॅपिटल एल लेंथ इक्वल टू इनर सर्कम्फरन्स प्लस आउटर सर्कम्फरन्स. असं दोन्ही पण घ्यावं लागेल कारण ह्या दोन्ही लेंथ त्या लिक्विडच्या कॉन्टॅक्ट मध्ये असणार आहे. देअरफॉर एल इक्वल टू 2 पाय आर प्लस 2 पाय आर दॅट इज इक्वल टू 4 पाय आर. हे घ्यावं लागेल. हे महत्वाचं त्याच्यात. देअरफॉर कॅपिटल टी इक्वल टू
एफ डिव्हायडेड बाय 4 पाय आर. त्याच्यामध्ये व्हॅल्यूज वापरा, तेवढं सोडवा फक्त, बघा काय काय होतंय त्याचं. मग कॅपिटल टी इक्वल टू फोर्स आहे 0.0113 डिव्हायडेड बाय मध्ये 4 इंटू 3.142 इंटू रेडियस आहे 0.02. याचं किरकोळ सिम्प्लिफिकेशन तेवढं छेदामधलं करून घ्या, म्हणजे किती होणार 0.0113 डिव्हायडेड बाय 4 इंटू 2 म्हणजे हे होणार 8.08 इंटू 3.142. ते सर डायरेक्ट लॉग टेबलनं सोडवूया. इथे किती होते बघा 12 पॉईंट होणार. 80चा 90 आहे. चेक करूया आपण एकदा. 80 आहे बघा 90:31. पुढचं कोण आहे 3.142, तो आहे 0.4972. यांची बेरीज 3, 7 आणि 3 10/0 हातचे आले 1, 1 आणि 9 10/0 हातचे आले 1. इथे किती होणार 9 आणि 1 10 आणि 4 14/4 हातचे आले 1, हे होणार 12. हे झालं छेदाचं कॅल्क्युलेशन. आता अंशात कोण आहे बघा 12 पॉईंट घ्यावं लागेल त्याला 11/3 मध्ये. बघा 11/3 मध्ये तो आहे 0.531. शून्याला विसरू नका, शून्य घ्या, तो पहिला महत्वाचा आहे. 0.531 हे झालं अंशाचं. आता त्याच्यातून हे वजा करायचं आहे 1 किती होणार बघा 3 आणि 8 11 आले 1, 3 2, इथं 5 4 आणि 6 10 हातचे आले 1. आता इथं बघा कसं होतं, हे सबट्रॅक्शन आहे. मग हे -1 आणि हे +1 हे इथंच कॅन्सल झालं. इथं येणार 2. आता मला पाहिजे 0.65चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स. 0.65चा 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स. गेलं 65. 0.65 2 मध्ये 8चा मेन डिफरन्स 8च आहे. 44 87 आणि 8 44 95. therefore t equal to 4.495 इंटू 10⁻²2 आहे, म्हणजेच -2 होणार न्यूटन पर मीटर. हे त्याचं आन्सर आहे.